बघा पकोडे टाकलेले आहे। याला आता खालवरतं करून घ्यायचं। थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचं, त्याच्यानंतर काढून घ्यायचं। बघा पकोडे झाले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे सर्व पकोडे काढून घ्यायचे। बघा अशा प्रकारे पालक पकोडे करायचे। छान कडक कडक झालेले आहे, पाहू शकता। अशा प्रकारे करायचे पालक पकोडे। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा। ओके बाय। हॅलो नमस्कार, आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी आज पालक पकोडे करणार आहे। बघा मी पालक घेतली होती 1 पाव, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून टाकलेला आहे, आणखी बारीक कापून टाकलेला आहे। जास्त बारीक पण नाही, जास्त ठोकर पण नाही, मीडियम आकाराचे कापून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मी याच्यात दोन छोटी वाटी बेसन टाकणार आहे। मी 2 चम्मच बेसन टाकलेले आहे। बेसन टाकल्यानंतर मी अर्धा चम्मच तिखट टाकणार आहे न अर्धा चम्मचला कमी हळद पावडर। त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ। मी बघा एका कढईमध्ये तेल मांडलेलं आहे, गरम झालेलं आहे। 2 चम्मच आपल्याला ह्या मिश्रणमध्ये 2 चम्मच गरम तेल टाकायचे आहे। बघा मी 2 चम्मच गरम तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यात पाणी नाही टाकायचं, आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण की पालकला नाही का पाणी सुटून जातात, म्हणून आधी मिक्स करायचं। पाणी लागलं तरच थोडंसं टाकायचं। बघा मी पूर्ण मिक्स केलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहे ना, पीठ तयार करून घ्यायचं। बघा मी भिजून तयार झालेलं आहे पीठ। त्याच्यानंतर तेल पण गरम आहे। आता पालक पकोडे तेलामध्ये टाकणार आहे। बघा मी पालक पकोडे टाकत आहे तेलात। तेल छान गरम होऊ द्यायचं। बघा पकोडे टाकलेले आहे। याला आता खालवरतं करून घ्यायचं। थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचं, त्याच्यानंतर काढून घ्यायचं। बघा पकोडे झाले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे सर्व पकोडे काढून घ्यायचे। बघा अशा प्रकारे पालक पकोडे करायचे। छान कडक कडक झालेले आहे, पाहू शकता। अशा प्रकारे करायचे पालक पकोडे। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा। ओके बाय।